नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आहे ना सुमित देवपूजा वगैरे झालेली करू आणि चहा ठेवलेला आहे त्याच्यासाठी मी हे बघा। आणि मी पण घेणार आहे, गुळाचा चहा ठेवलेला आहे। हे बघा, इथं गुळाचा चहा ठेवलेला आहे आणि इथं कांदा कापून आणि शिजायला टाकलेला आहे, परत उरायले ना। तर त्याला जायचं आहे लायब्ररीमध्ये, तर तो म्हणे मम्मी स्वयंपाक पण लगेच कर। इथं ना कुरडई भिजत ठेवलेली, कुरडईची भाजी का। तर म्हटलं आज मस्त त्याला गवारच्या शेंगा बी समितला नाही आवडत, मग म्हटलं त्याला आज, आणि डांगरची भाजी बी नाही आवडत, ते काल परवा दिवशी घरून आणलेलं होतं। तर मग आता त्याला कुरडईची भाजी बनवून राहिली मी डब्याला, आणि आता चहा वगैरे घेतो। आणि हे बघा कुरडईची भाजी झालेली बनून, सुमितचा डब्बा भरला आहे। आणि याच्यात सुमित पोळ्या किती देऊ? दोनच देऊ का? डब्बा थोडासा गार होऊ दे ना, तिकडे फॅन खाली वाटल्या हवेशीर। आता माझ्या पण पोळ्या बनवून घेते मी, मग 2 पोळ्या म्हणजे मग कसं स्वयंपाक होऊन जाईल। हे बघा 10 वाजले, सुमित चाललाय आता लायब्ररीत पण चाललाय। 10 वाजले, 10ला 7-8 मिनटं बाकी आहे फक्त। तर सुमित चाललाय आता, लागलं का रे? डब्बा भाजी थंड व्हायला ठेवलेली ती फॅन खाली, आणि तो आहे ना आता ग्राउंडला जाईल संध्याकाळी। किती वाजता येशील सुमित तू आज? मग कितीला? हा का, आत्ता गेला का डायरेक्ट 8 वाजताच येईल सुमित। चला आता डब्बा तो सुमित इथून पुस्तक काढायचं होतं म्हणून ते काढलं होतं, तर ते पडलं, त्याचाच आवाज आला जोरात। मी म्हटलं काय पडलंय वरती एवढं, व्यवस्थित ठेव आता। हां, कालचं आहे ना, या गोधड्या धुतलेल्या होत्या ना, ते वाळत टाकलेले आहे, गेटवर टाकले आहे 2, काही वरती टाकलेले आहे इथं। इकडे टाकलेले आहे सुकत काही, आणि काही इथे टाकलेले आहे। तर गोधड्या ते पण आहे ना, सतरंजी, गोधडी, ब्लँकेट ते सगळं सुकत टाकलेलं आहे बाहेर। आज तर काय ऊन नाही वाटत आहे, नुसतं आभाट वाटतंय। काल कसं थोडंसं उशिरा धुतले होते ते मी, दुपारी पाणी आल्याच्या नंतर, पाणी बराच वेळ होतं ना, मग म्हटलं पाणी आल्याच्या नंतरच धुतलेले होते, थोडेसे ओले होते आणि मी बघा हाताने धुवून काढले, मशीनमध्ये सुकवले होते। त्यामुळं मग काय आज जर दिवसभर ऊन असतं ना तर कडक वाळून गेले असते। तर चला आज पण मला आहे ना बरं, आता काय काम करायचं काही नाही बघते आता मी। पहिले आहे ना हे लॅपटॉप हे करायचं, लॅपटॉपमधलं गबाळ काढून करायला काढलेली आहे। आणि हे बघा वरती चढले, आपण किती नाही म्हणलं ना तरी बारीक बारीक धूळ राहते। आता हे झटकून वगैरे घेतलंय, वरती हे लॅप पण पॅक होते, तरी पण नॉर्मल काही तर जास्त नाही, पण मग मनाचं समाधान होतं आपले का स्वच्छता केली आपण असं। तर ही आजी बेडरूम आवरायला काढली मी, आणि असं वरतून झटकून घेतलंय आणि लगेच पुसून घेते वरती। हे रांगोळीचे साचे त्या खाली गाद्यांखाली जाळ्या ठेवल्या, तर त्याच्या खाली एवढं निघाले हे सगळं टाका। हे बघा दिवाणवरती केलेला आहे, हा उलटा केला आहे, त्याच्यातलं सगळं गोदाड्या ते काढून घेतलं आणि वरती केलं आहे। असे हाही थोडेफार जाळ, जास्त नाही, कारण की आम्ही ना वरचे वर 4-1 महिन्यातून असं वरती करून म्हणजे पूर्ण मोकळा करून आणि साफसफाई करत राहते, कारण की जड खूप येतो, एकटीला काही करणं शक्यच नाही आहे ते। मला सुमितला नाही तर मग यांना मदतीला जोडी घ्यावं लागतं हा कॉट उभा करायला, आणि खूप जड आहे हे
हे बघा असं जाळं आहे त्याला थोडंसं, म्हणजे वरच्या वर करतो ना त्यामुळे थोडंसं कमी, नाही तर मग भरपूर झालेलं असतं. एवढं जाळं निघालंय तरी. हे बघा दिवाणच्या खाली, हे बघा झालेली रूम आवरून माझी ही बेडरूम. तर इकडच्या साईडला इथं कपाट ठेवलेलं होतं ना, तर ते थोडंसं ॲडजस्ट केलं आहे. आणि ते हे बघा इकडे घेतलेले समोर दरवाजाच्या. तर अशी आवरली आहे. आणि धुळीची ॲलर्जी आहे ना, त्यामुळे मला सर्दीसारखं झालं. ते बघा इकडच्या साईडला ठेवलेले कपाट. आणि हे पडदे वगैरे आता उद्या काढून घेईल, कारण की आता जर काढले तर ते संध्याकाळी ना खिडकीतून जास्त सूर्यप्रकाश असं उजेड येतो. हे बघा झालेलं हे सगळं आवरून, फॅन वगैरे पण पुसून घेतलेलं आहे. आणि हे वरचे कप्पे बी ना हे पुसून वगैरे घेतलेले, सगळं व्यवस्थित केलेले. आता इथं सगळं झालेलं आहे आवरून. वरचं रूम आवरून झालेली आणि कपाट आवरायची बाकी आहे माझी. तर कपाटा पण आवरायचे आणि खिडक्यांचे पडदे धुवायचे होते. तर हे बघा खिडक्यांचे पडदे म्हणजे धुतले आणि स्वयंपाकाला पण सुरुवात केलेली आहे. म्हणजे वड्याची भाजी, भात आणि पोळी बनवली आहे. आणि सुमित गेलेला आहे कॉलेजला, त्याचा पेपर येतं, तो पण येईल आता थोड्या वेळामध्ये. आणि पडदे वगैरे धुवून झाले, थोडंसं ब्लँकेट वगैरे पण 1-2 बाकी होते. मग चादर, ब्लँकेट, बेडशीट ते पण धुतले. हे बघा. आणि हे बघा इथं भात, भाजी आणि पोळ्या पण झालेल्या आहे बनून. हे बघा इथं ना पडदे पण धुवून टाकले. हे बाहेर जागा नव्हती ना, आणि वातावरण पण आज कसं थोडंसं ढगाळी नुसतं, तर मग मध्येच टाकलेले मी पडदे पण इथे. हे बघा कपडे वगैरे पण धुवून झालेले माझे. तर वरती बेडशीट टाकलेली सुकत. इथं एक ब्लँकेट राहिलेलं होतं धुवायचं, तर ते ब्लँकेट पण टाकलेले इथं धुवून सुकत. आणि वरती पण ही बेडशीट, चादर आणि इकडं आहे बेडशीट. हे बघा कपाट रिकामं केलेलं आहे मी, कपाट आवरून राहिले. ही रूम तर काल झालेली होती आवरायची, फक्त खिडक्यान पडदे राहिलेले होते. तर पडदे पण धुवून टाकले आणि खिडक्या पण घेतलेल्या पुसून. आणि एवढा पसारा काढलेला आहे मी कपाटातला साड्यांचा. आणि इकडच्या ह्याच कपाटातला काढलेला आहे, बाकीचं तिकडच्या कपाटातला अजून बाकी आहे बघा. तर हे बॉक्स आणलेले मी, म्हणजे घरात होते ना ते बॉक्स, आता चिपकवून आणि ते काही कामात येतं आहे का बघते व्यवस्थित ठेवायला कपडे. तर हे बघा अजून काही खालच्या कप्प्यामध्ये आहे साड्या अजून. तर पूर्ण कपाट वगैरे पुसून घेते आणि आवरते. हे बघा कपाट पूर्ण आता ओल्या कपड्याने पुसून वगैरे घेतलेले मी. आणि इथं पण हे बांगड्यांचं पुसून वगैरे घेतलेले सगळंच. आणि आता लावून देते हे कपडे सगळे. हे बघा असं आवरलेलं आहे कपाट मी आज. हे वरती ना सगळं कॉटनच्या साड्या वगैरे त्या ठेवलेल्या आहे. इथं खाली बॉक्स ठेवलेला आहे आणि त्याच्यात आहे ना इथं परकर वगैरे ठेवलेले आहे. इथे आहे ना जे लागत नाही ना ते असे स्कार्फ, रुमाल, ब्लाऊज पीस, शॉल वगैरे नवीन आहे ना ते ठेवलेले त्याच्यात भरून. आणि शेजारी स्वेटर ठेवलेले. आणि इकडे पण ह्या नवीन पाहुण्यांनी नेसवलेल्या साड्या आहे ना, तर चांगल्या साड्या आहे, मग त्या इथं ठेवलेल्या आहे. म्हणजे कोणी पाहुणं आलं तर पटकन मग द्यायला, तर ते इथं ठेवलेलं आहे. आणि हे बघा इथे हे बिलेले ब्लाऊज ठेवलेले बॉक्समध्ये. आणि इथं पण खाली ब्लाऊजच ठेवलेले. आणि इथं दरवाजाला पर्स अडकवलेलं आहे. या
हे बघा लांबून असं दिसतंय, तो दरवाजा नेमका राहत नाही आहे. आणि पडदे वगैरे पण लावून दिले, लाकडी कपाट पण आवरले जरा. हे बघा आता इकडच्या साईडला घेतलं ना कपाट, त्यामुळं असं रूम मोकळी मोकळी वाटते मस्त. बऱ्याच कधीच आवरलेलंच नव्हतं आता कपाट. आणि इकडे ह्यावरती बांगड्या वगैरे. आणि हे बघा ह्या कपाटात पण आहे ना एवढे निम्मे माझेच कपडे, ते पण पूर्ण माझंच आहे. आणि इथं हे पण माझंच. पण ह्या साड्या ठेवलेल्या आहे, ह्या कॉटनच्या आहे, त्याची इस्त्री करायची, त्यामुळं मग त्या अशा ठेवलेल्या आहे इकडं. आणि इथं खाली ह्या पण वापरायच्या साड्या ठेवलेल्या आहे. इथं हे ब्लाऊज पीस ठेवलेले आहे. आणि खाली हे बेडशीट वगैरे लागताना गाद्यांवर आथरायला, तर मग ते धुतलेले ठेवलेले इथं घड्या करून. आणि याच्यामध्ये ना नवीन टॉवेल आहे, काही शॉल वगैरे त्या ठेवलेल्या आहे त्याच्यामध्ये. त्या काही लागत नाही कोणी, म्हणजे कधीतरीच लागणार आहे ते, त्यामुळं मग ते असं खाली ठेवलेलं आहे कवरमध्ये. आणि बाई माणसाला जेवढं असलं तेवढं कमीच पडतं. हे बघा हे दोन्ही कप्पे, हा अर्ध कपाट पण माझं आहे हे, आणि तिकडचं ते पण माझंच आहे. आणि इथे या सेंटच्या बॉटल वगैरे ठेवलेले आहे. हा रूम फ्रेशनर आहे, तर ते पण इथंच ठेवलेले. आणि अजून आहे ना हे इकडचा हा कप्पा, हा वरचा आवरायचा बाकी आहे. तो संकेतचा होता, संकेत इथं होता तेव्हा. आणि मधला सुमितचा होता. आणि हा खाली आहे ना तर त्याच्या पप्पांचा येतो. पण मग आता कपडे इस्त्रीला दिलेले बरेचसे. आता उद्या आले का परत हे उद्या इस्त्रीचे कपडे भेटतील. मग आता हे 3 कप्पे उद्या आवरल. आणि इकडे खाली पण आहे ना, खाली अशा पिशव्या वगैरे ठेवलेल्या आहे. आणि तिथं बिना इस्त्री म्हणजे कपडे धुतले का मग ते ठेवते ह्या कप्प्यामध्ये. आणि एक खटी देते इस्त्रीला मी बाहेर. त्यामुळं भरपूर कपडे आता इस्त्रीला दिलेले, ड्रेस दिलेले 10-12 ड्रेस दिलेले. तर मग ते हे बघा हे तिन्हीमध्ये त्यांचे तिघांचे होते. आणि एवढं 1.5 कपाट माझंच भरलेले खूप. आणि हे कपाट पण पुसून घेतलेलं आहे, छान दिसतं. आणि हे रूम पण आता अशी मोकळी मोकळी दिसते. इकडे घेतलं ना हे सगळं. परत मी 3 वाजेपासून जवळपास 3:30 वाजेपासून हे दोन्ही कपाट आवरत होती. ह्या गाडीमध्ये काही नाही, एक दोन्ही साडी आहे, गिरणी वगैरे. हे बाहेर गेलेले होते, तर त्यांनी ना हे बघा सफरचंद आणलेले 3 किलो. गेले ते त्यांच्या मित्राच्या इकडं, तर मग तसेच भाजी मार्केटला गेले. मग त्यांनी सफरचंद वगैरे आणले. आणि माझं स्वयंपाक पण म्हणजे कपाट आवरल्यानंतर स्वयंपाकाला लागले होते. पनीर पण आणलेलं होतं त्यांनी. आणि मग ते म्हणे समितला पनीरची भाजी खायची होती. तर हे बघ तर मस्त अशी पनीरची भाजी झाली. हे बघा. आणि त्याला ना रोट्या खायच्या होत्या, तर मैदा मळून ठेवलेला आहे आणि रोट्या बनवते मी. आणि कुकरमध्ये भात लावलेला आहे. हे बघा स्वयंपाक झालेला आहे. आज सुमितला रोट्या खायच्या होत्या, तर मग रोट्या बनवले. हे बघा अशा मैद्याच्या. आणि इथं जिरे टाकून बासमती राईस केला आहे. आणि बघा यांना दिलं आहे ताट वाढून. खाऊन आणि सांगा कसं झालं. एकदम हॉटेलसारखं झालं ना. हा का, चांगली झाली ना. सुमित तू पण खाऊन सांग रे. आपला अचानक सुमित ग्राउंडवरून आल्यानंतर अचानक म्हटलं की पनीरची भाजी कर, नाही तर मग शुभमला बोलवलं असतं आपण ना, है ना. निफाडे धर सुमित खाऊन बघ.
लिमिटला केले येतात. बस सुमित, बघ तुला आवडली पाहिजे, पप्पांचं काही नाही. चला तर आम्ही आता बसतोय जेवण करायला. हे बघा हे पण बसलेली आहे. हे पण बसलेली जेवण करायला आणि मी पण बसली. समित बी बसू राहिला. चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.